रामकृष्ण हरी. मी मनीषा मनोहर खांडेकर, राहणार कासेगाव, जिल्हा सांगली. मी आपल्यासमोर सादर करत आहे एकनाथ महाराजांचे भारूड संसार. सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. हो हो रे हो हो रे हो, हो हो रे हो हो रे हो. धनी, आओ धनी, धनी, धनी. काय माहिती कुठं जातात धनी, आमच्या काय कळतच नाही. किती वेळा हाका मारल्या तरी तिकडच. धनी, आओ धनी. हा हा हा, बोल बोल बोल. काय झालं, काय झालं ओरडायला माझ्या नावानं? सारखं हाका मारायला लागले असते. अहो मी काय सांगते ते तरी जरा ऐकून घ्या. बोल 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 बाई, काय सांगतेस बोल. मी काय म्हणते, आपण वेगळं राहूया की, वेगळं राहून संसार करूया. काय वेगळं राहून कशाला त्या शेजारीच्या नादाला लागतेस? वेगळं राहायचं करायचं. माझी आई वडील भाऊ बहीण सगळा संसार व्यवस्थित चालू आहे, तुला कशाला वेगळं राहायचंय? अजिबात ते काय मला जमणार नाही. अहो थोडं ऐकून तर घ्या. तुमचेच भाऊ, तुमचीच बहीण, तुमचीच आई, तुमचंच वडील, माझं कोण आहे का त्याच्यामध्ये? हा सांगा बरं, तुम्हाला तर पटतंय का हे? आता सगळं गाव वेगळं राहतंय, मी काय गावाच्या वेगळं करते हवे? वेगळं राहूया की. मला थोडा विचार करायला पाहिजे. बर ठीक आहे, तुम्ही थोडासा विचार करा. हे असं नवरा बायकोंचं नातं. एक तर नवरा म्हणजे जीव आणि बायको ही भक्तिरूपी म्हणजे बायको. आता ह्या दोघांना बायकोला राहायचं आहे वेगळं, म्हणून ती काय सांगते, सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघुणी संसार बघा, वेगळे निघुणी संसार बघा. तर असं करून भक्तिरूपी बायकोनं आपलं नवऱ्याला पटवलं आणि नवऱ्या आपला वेगळा राहिला. वेगळा राहिला पण कसा राहिला? सासू सासऱ्यांना घेऊन. मग त्या वेगळे राहायला काय उपयोग आहे का हो? तरी पण मी आपला संसार करतेच आपला. पण संसार करून दमले भारी, सासू सासरा घातला भरी. संसार करून दमले भारी, सासू सासरा घातला भरी. अगं आता माझ्या आईवडिलांनी काय केलंय, त्यांना कशाला भरीला घालतेस? अहो धनी ऐकून तर घ्या, एकनाथ महाराजांचं भारूड आहे. हे बघा, मला घालायची होती तुळशीची माळ. तुळशीची माळ घालताना मग आडवी आली माझी लोकलज्जा. लोक काय म्हणतील तुळशीची माळ घातल्यानंतर? मग तुमची आई म्हणजे माझी सासू, ही सासू तुमची आई नव्हे, तर माझी सासू काय ही लोकलज्जा. माळ घातल्यानंतर मला लोक काय म्हणतील? आणि माळ घातल्यानंतर मी सगळ्यांच्यापेक्षा वेगळी झाले म्हणून मला काय येईल? तो अहंकार, तो माझा सासरा. अशा ह्या सासू सासऱ्याला मी काय केलं, परमार्थाचा मार्ग आणि संसाराचा मार्ग ह्या दोन्हीच्या मध्ये भर घातली आणि दोन्ही पण मार्ग मी अवलंबायला रिकामी झाली. म्हणून मी सासू सासरा घातला बरी. कळलं का धनी? काय धनी आमचं ऐकून घेतील त्यावेळी खरं. लय बाबा, एक काम सांगितलं की 10 दुकानात जाणार आणि 10 तिथनं फोन करणार की काय आणायचंय काय आणायचंय. आता बघा, तरी ह्या अशा नवऱ्याबरोबर मी संसार केले. हा हिराच सापडलाय हो, हिराच म्हणायचा. आता ऐकतोय आपलं सगळं म्हणजे हिराच. तुकाराम महाराज काय म्हणतात, हिरा ठेविता ऐरणी, घाव वेचिता जो घनी. ऐसा तोची मोल पावे खरा, तोची मोल पावे खरा. हिरा, हिरा कसा आहे, हिरा घाव घातला तर तो घनात किंवा आयरणीवरती वरती अडकून बसतो आणि त्याला हिरकणी बाहेर काढते. तशी ही भक्तिरूपी बायको त्या जीवाला त्या संसार रूपा याच्यातून बाहेर काढते. तर अशा ह्या नवऱ्याबरोबर मी संसार करून खूप खूप दमले बघा. आणि म्हणून मी काय म्हणलं, संसार करता दमले बहु, दादला विकून आणले गहू. अगं तुला आता मला पण विकायला निघालीस वे? तुझ्या ह्यानं राहिलो वेगळा तरी पण आता मला विकायला निघाल्यास? अहो धनी 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 थांबा. आता बघा तुम्हाला मी काय सांगते ऐका. तर हा असे धनी सांगकाम्या न ओनाम्या. तर काय उपयोग? एकदा गेले होते बाजारात. बाजारात गेले तर कांदा बटाटा आणायला सांगितला, तर कांदा बटाटा पैसे घरात, पिशवी घेऊन तिथं. मग दोन्ही वेळा परत नंतर पैसे गेले. मी दोन्ही आपल्या पिशव्या दिल्या जाताना बरोबर. एक कांदाने बटाट्याची 10 रुपये दिले आणा म्हणून. भाजीवाल्यानं कांद्याच्या पिशवीत कांदा घातला, बटाट्याच्या पिशवीत बटाटा घातला आणि
तर 10 रुपये हे बटाट्याचे आहेत का हे कांद्याचे आहेत हे आमच्या धन्यासनी कळलं ना. मग अशा धन्याबरोबर प्रपंच करताना कसं झालं असेल बघ. म्हणून मी काय म्हणते, ऐसा नवऱ्याचा नवऱ्याचा सोडीला संग, ऐसा नवऱ्याचा सोडीला संग, काम क्रोध हे जोडीले मांग, काम क्रोध हे जोडीले मांग, केला मार्ग मोकळा सुरंग, केला मार्ग मोकळा सुरंग, आईचा जोगवा 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 मागे, आईचा जोगवा 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 मागे न हो रे हो रे हो. मग अशा धन्यांना मी सद्गुरूच्या पायापाशी कामाला ठेवलं आणि त्यांच्याकडनं थोडेसे पैसे आणून त्याचे गहू आणले. मग त्यात काय चुकीचं केलं का? बरं. गव्हाच्या दिवशी जेवली मावशी, मजला वेडी म्हणता कैसी. मला काय वेड लागले का? तुम्ही सगळेजण मला वेडे वेडे म्हणताय. बरं, मला वेड लागलं. वेड कशाचं लागलं मला? मला वेड लागलं ते नामाचं. मावशी म्हणजे काय? माय मरोनी मावशी जगो म्हणतो आपण. मग माय जरी मेली तर आपण मावशी ही मायेच्या आपल्या आईच्या बरोबरी असते. अशी ही सद्गुरूंच्याकडनं मला नामदीक्षा ही मावशी लाभली आणि त्या मावशीला मी त्या दिवशी त्या पुरणपोळ्या केल्या त्या गव्हाच्या आणि तिला जेवायला वाढलं. म्हणून मी काय म्हणलं, बाजारातून आणले गहू, दादला विकून बाजारातनं गहू आणले आणि त्याचे पुरणपोळी करून मी माझ्या मावशीला जेवलं. मग मी वेडी कशी? पण वेड लागले मला कशाला? नामाचं. नामाचे हे वेड आम्हा लागले गोड, नाही जोड त्याची त्रिभुवनी, नाही जोड त्याची त्रिभुवनी, नामाचे वेड आम्हा लागले गोड. असे ह्या नामाचं वेड लागलंय आणि ते गोड आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगती सायस जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. माऊलींनी आपल्याला पण तेच सांगितलं की नामसंकीर्तन करा, त्याच्यासारखं मोठं जप कुठला नाही आहे. तर अशा पद्धतीनं मी केलं. मग पुढं काय? भारुडाचं पुढचं चरण काय आहे का? संसार करून दमदम दगदगले मनी, नंदा विकल्या चौघी जणी. आता माझं झालं, माझे आई वडील झालं, मी झालो, आता आली ही माझ्या बहिणीने काय केलं ते त्यांच्या घरी सुखाने नांदत. हिला काय करायचं आहे? अहो, बहिणी म्हणजे काय तुमच्या बहिणी नाहीत हो. नंदा म्हणजे ननंद, ननंद म्हणजे आनंद देणारी ती ननंद. तर ननंदा कुठल्या विकल्या? काम, क्रोध, मनीषा, तृष्णा, आशा, तृष्णा, मनीषा आणि कामना, ह्या 4 नंदा मी विकल्या. कारण मला त्याच्यामुळे त्रास व्हायला लागला. कामनेमुळं अजून मला पाहिजे आणि तो मला त्रास व्हायला लागला म्हणून मी त्यांना विकून टाकलं. मी तुमच्या काय बहिणी विकल्या नाहीत. हे एकनाथ महाराजांचं भारुड आहे. नंदा म्हणजे कोण? माझे जे कामना, लालसा, मनीषा, आशा, तृष्णा ह्या सगळ्या मी विकल्या. एका जनार्दनी संसार केला, एका जनार्दनी संसार केला, काम क्रोध देशोधडी गेला, काम क्रोध देशोधडी गेला. बघा एकनाथ महाराज काय म्हणतात, असा हा संसार एकनाथ महाराजांनी केला की ज्यामुळं काम आणि क्रोध हे सगळे कसे गेले? देशोधडीला पळून गेले. तर संसार हे काय आहे? संसार हा व्यापार. एकनाथ महाराज संसार हा व्यापार आहे आणि तिथं नाम हे सार आहे. त्या संसारामध्ये नाम हे एकच सार आहे जे आपल्याला ह्या भवतागरातून तरून जाणार आहे आपण. म्हणून एकनाथ महाराज पण काय म्हणतात की असा संसार करा नामरूपी. ह्या संसाराबरोबर परमार्थ पण तुमचा चालला पाहिजे. हे संसार तर आपल्याला करायचाच आहे. असा हा माझा म्हणजे नवरा म्हणजे हा जीव साधा बोळा, त्याला बायकोनं भक्तिरूपी ह्यानं व्यवस्थित पद्धतीनं नामरूपी ह्याला कामाला लावायचं. असं मी माझ्या नवऱ्याला कामाला लावलेलं आहे. आणि इथं काय आहे? नामाचे हे दुकान मांडलेलं आहे साधू संतांनी आपल्या, ते आता आपण वेगी चालवायचं आहे. जसे सगळे काम क्रोध देशोधडी पळवले एकनाथ महाराजांनी, त्या पद्धतीनं आपणही ते देशोधडी पळवूया. मी एकदा सगळं भारुड म्हणून दाखवते. सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निगुणी संसार बघा, वेगळे निगुणी संसार बघा. संसार करून दमले भारी, सासू सासरा घातला भरी. संसार करून दमले भाऊ, दादला विकून आणले गहू.
संसार करता दगदगले मनी, नंदा विकल्या चौघी जणी. गव्हाचे दिवशी जेवली मावशी, मजला वेडी म्हणता कैसी. एका जनार्दनी संसार केला, काम क्रोध देशोधडी गेला. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी.